नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक डॉक्टर गोरक्षनाथ रामदास पिंगळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे केटेचे महाविद्यालय नाशिक या ठिकाणी अर्थशास्त्र विभागामध्ये अध्यापनाचं कामकाज करत आहे। प्रथमतः मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की तुम्ही 12वी मधून FY या वर्गामध्ये प्रवेश केलेला आहे। मी प्रथमतः आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आपण सर्व या कोविड-19 पॅन्डेमिक कालावधीमध्ये सुरक्षित असाल, आपलं कुटुंब सुरक्षित असेल असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी FY BAच्या अभ्यासक्रमाला या ठिकाणी सुरुवात करतो। आपल्या विषयाचं नाव जे आहे ते भारतीय आर्थिक पर्यावरण असून पहिल्या प्रकरणामध्ये आपण प्रस्तावना हा भाग अभ्यासणार आहोत आणि त्यातील कंपॅरिझन ऑफ इंडियन इकॉनॉमी विथ द वर्ल्ड इकॉनॉमी पार्ट 1 आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। थोडक्यात भारतीय अर्थव्यवस्थेची विकसित अर्थव्यवस्थेशी किंवा जागतिक अर्थव्यवस्थेशी तुलना या ठिकाणी आपल्याला करायची आहे। विद्यार्थी मित्रहो, भारतीय अर्थव्यवस्थेचा जर आपण विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ही विकसनशील अर्थव्यवस्था आहे। विकसनशील अर्थव्यवस्था म्हणजे काय तर सर्वसाधारणपणे प्रत्येक देश जो आहे हा देश विकासाच्या टप्प्यावर त्या ठिकाणी असतो आणि या विकासाच्या टप्प्याचा जर आपण विचार केला मग त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न असेल, दरडोई उत्पन्न असेल, कृषी असेल, उद्योग क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल, त्याचप्रमाणे साक्षरतेचा दर असेल, दारिद्र्याचं प्रमाण असेल, त्याचप्रमाणे बेकारीचं प्रमाण असेल, यामध्ये बऱ्याच अंशी सुधारणा ही झालेली असते। थोडक्यात काय तर देश जो आहे, जो मागासलेला देश आहे, त्या मागासलेला देश हा विकासाच्या वाटेवर असतो, तो या ठिकाणी विकसनशील होत असतो। मग भारताच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं, भारतीय अर्थव्यवस्थेची विकसित देशांशी तुलना या ठिकाणी आपल्याला करायची आहे। ती विविध घटकांच्या संदर्भामध्ये करायची आहे। मग त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न असेल, दरडोई उत्पन्न असेल, कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्राच्या बाबतीत आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेची विकसित देशांशी तुलना करायची आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय आणि त्या राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत। आर्थिक विकासाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर आर्थिक विकास कधी झाला असं एखाद्या देशाला जर किंवा एखाद्या अर्थव्यवस्थेला जर आपण प्रश्न विचारला किंवा अर्थव्यवस्थेशी संबंधित घटकांना जर आपण प्रश्न विचारला तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न। एखाद्या देशाचं जलद गतीने राष्ट्रीय उत्पन्न वाढत आहे याचा अर्थ तो देश आर्थिक विकासाच्या मार्गावर आहे असं म्हटलं तर फारसं वावगं ठरू नये। मग राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नेमकं काय, त्या राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या या ठिकाणी आपण करणार आहोत। आता डॉक्टर मार्शल यांनी राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या केलेली आहे। आता राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नेमकं काय तर त्याचा विचार जर केला तर त्यामध्ये देशातील श्रम, भांडवल व नैसर्गिक साधनांच्या मदतीने वर्षभरात देशाच्या भौतिक व अभौतिक वस्तूंची जी भर या ठिकाणी टाकली जाते त्याला राष्ट्रीय उत्पन्न असं म्हटलं जातं। या ठिकाणी बघा 3 घटक महत्त्वाचे आहेत। देशातील श्रम, भांडवल व नैसर्गिक साधनं हे जे काही घटक आहे हे घटक अतिशय महत्त्वाची भूमिका या ठिकाणी पार पाडत असतात। मग या घटकांच्या साह्याने वर्षभरामध्ये ज्या भौतिक व अभौतिक वस्तूंची निर्मिती या ठिकाणी केली जाते आणि त्या वस्तूंच्या माध्यमातून जे उत्पन्न मोजलं जातं त्याला राष्ट्रीय उत्पन्न असं म्हटलं जातं। आता प्राध्यापक फिशर यांनी सुद्धा या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाची अतिशय सोपी अशा प्रकारची व्याख्या केलेली आहे। सर्वसाधारणपणे एका वर्षाचा कालखंड हा विचारात घेतला जातो। मग एका वर्षाच्या कालखंडात देशात घेण्यात येणाऱ्या वस्तू अगर सेवांच्या उपभोगांची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय। बघा प्राध्यापक फिशर यांनी जी काही व्याख्या घेतलेली आहे त्या व्याख्येच्या बाबतीत जर आपण विचार केला तर सर्वसाधारणपणे त्यांनी असं सांगितलेलं आहे की एका वर्षाच्या कालखंडात देशात ज्या वस्तू निर्माण होतात
किंवा सेवा निर्माण होतात, त्या सेवांचा एकत्रित जो काही उपभोग घेतला जातो त्या उपभोगाची थोडक्यात बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय असं म्हटलं तर फारसं वावगं ठरू नये. आता विद्यार्थी मित्र हो, ही व्याख्या बघितल्यानंतर आपल्याला ढोबळमानाने अजून एक व्याख्या या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाची करता येईल. ती म्हणजे काय तर बघा, एका वर्षाच्या कालखंडात प्रत्येक देशामध्ये निर्माण झालेल्या दृश्य वस्तू व दृश्य सेवांची देशातील बाजारभावानुसार जे काही मूल्य या ठिकाणी विचारात घेतलं जातं त्याला राष्ट्रीय उत्पन्न असं म्हटलं जातं. तर आता राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची विकसित देशांशी तुलना या ठिकाणी आपल्याला करायची आहे. बघा, या ठिकाणी आपल्यासमोर आकडेवारी दर्शवलेली आहे. 2019-20ची म्हणजे जे पॅन्डेमिक पिरियड जो आपल्याकडे आला त्याच्यापूर्वीची जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा विचार जर आपण केला, 19-20ला या ठिकाणी अमेरिकेचं जे राष्ट्रीय उत्पन्न होतं ते साधारणपणे 21.428 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतकं होतं. साधारणपणे राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत अमेरिकेचा या ठिकाणी जगामध्ये प्रथम क्रमांक लागतो. साधारणपणे चीनचा जर आपण विचार केला तर चीनचं सुद्धा या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न जे आहे हे राष्ट्रीय उत्पन्न 14,140 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतकं आहे. आणि जागतिक राष्ट्रीय उत्पन्नाचा जर आपण विचार केला तर चीनचा राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये जगात दुसरा क्रमांक जो आहे तो दुसरा क्रमांक या ठिकाणी लागतो. त्यानंतर आपण जपानचा जर विचार केला तर जपानचं राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते 5.154 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतका आहे. त्यानंतर जर्मनीचा नंबर लागतो, फ्रान्सचा नंबर लागतो. त्यानंतर इंग्लंडचा त्या ठिकाणी 2.5 ट्रिलियन म्हणजे 2.5 ट्रिलियन अमेरिकन डॉलर एवढं या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न जे आहे हे इंग्लंडचं असल्याचं आपल्याला सांगता येईल. आणि जागतिक क्रमवारीमध्ये इंग्लंडचा 6वा क्रमांक या ठिकाणी लागतो. त्यानंतर आपण जर ब्राझीलचा विचार केला तर ब्राझीलचं जे काही राष्ट्रीय उत्पन्न आहे ते 1.847 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतकं आहे. तर इटलीचं राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते 2.014 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतकं आहे. तर रशियाचा जर आपण विचार केला तर रशियाचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे ते 1.638 ट्रिलियन अमेरिकन डॉलर एवढं उत्पन्न त्या ठिकाणी रशियाचं आहे. आणि जर आपण भारताचा जर विचार केला, या सर्व विकसित राष्ट्रांचा जर आपण विचार केला आणि त्या तुलनेने भारताचा जर आपण विचार केला तर भारताचा राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये मी अजूनही सांगतो की 2019-20 म्हणजे पॅन्डेमिक पिरियड जो आपल्याकडे आला, कोविड-19 पॅन्डेमिक पिरियड आला त्यापूर्वीची परिस्थिती, भारत राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत जगामध्ये 5व्या क्रमांकावर त्या ठिकाणी होता. ही खूप मोठी उपलब्धी या ठिकाणी भारताच्या बाबतीमध्ये आपल्याला निश्चितपणे सांगता येईल. जे राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आपण जगात 5व्या क्रमांकावर असल्याचं या ठिकाणी सांगता येईल. मागेच आपण या ठिकाणी फ्रान्स आणि इंग्लंडला राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये निश्चितपणे मागे टाकलेलं आहे. हे आर्थिक विकासाचं द्योतक या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आपण भारतीय अर्थव्यवस्थेची दरडोई उत्पन्नाच्या संदर्भामध्ये विकसित देशांशी तुलना करणार आहोत. आता दरडोई उत्पन्न म्हणजे काय हे या ठिकाणी आपल्याला माहिती असलं पाहिजे. मग दरडोई उत्पन्न म्हणजे काय? देशातील प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न म्हणजे दरडोई उत्पन्न होय. देशातील प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न म्हणजे दरडोई उत्पन्न आहे, अशी ढोबळमानाने आपल्याला सर्वसाधारणपणे व्याख्या करता येईल. अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपल्याला दरडोई उत्पन्नाची व्याख्या करायची असेल तर ती अशी करता येईल की देशाचं जे एकूण राष्ट्रीय उत्पन्न आहे त्या राष्ट्रीय उत्पन्नाला देशाच्या एकूण लोकसंख्येने भागलं असता, राष्ट्रीय उत्पन्नाला देशाच्या एकूण लोकसंख्येने भागले असता जे काही उत्पन्न मिळतं त्याला दरडोई उत्पन्न असं म्हटलं जातं. पण दरडोई उत्पन्नाचं जे काही सूत्र आहे, दरडोई उत्पन्न काढण्याचं जे काही सूत्र आहे ते सूत्र म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न भागिले एकूण लोकसंख्या. सर्वसाधारणपणे एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला मला सांगावीशी वाटते, दरडोई उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न आणि लोकसंख्या आणि आर्थिक विकास यांचा फार जवळचा संबंध आहे मित्रांनो. सर्वसाधारणपणे देशाच्या लोकसंख्येच्या वाढीच्या दरापेक्षा राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर
जर जास्त असेल तर दरडोई उत्पन्न जास्त राहील आणि त्या देशाचा जलद गतीने आर्थिक विकास होत जाईल. या उलट परिस्थितीमध्ये लोकसंख्या वाढीचा दर हा राष्ट्रीय उत्पन्न वाढीच्या दरापेक्षा जर जास्त असेल तर त्या देशाचं दरडोई उत्पन्न हे कमी राहतं आणि त्या देशाचा आर्थिक विकास हा होण्यास वेळ लागतो. म्हणजे थोडक्यात काय, दरडोई उत्पन्न म्हणजे काय, तर राष्ट्रीय उत्पन्नाला देशाच्या एकूण लोकसंख्येने भागलं तर मिळणारं जे काही उत्पन्न आहे ते म्हणजे दरडोई उत्पन्न होय. किंवा ढोबळमानाने प्रत्येक व्यक्तीचं जे काही उत्पन्न आहे त्या उत्पन्नाला दरडोई उत्पन्न असं या ठिकाणी म्हटलं जातं. आता दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेची विकसित देशांशी तुलना या ठिकाणी करायची आहे. आता बघा, या ठिकाणी लक्झेंबर्ग या राष्ट्राचा जर आपण विचार केला तर लक्झेंबर्ग या राष्ट्राचं दरडोई उत्पन्न हे सर्वाधिक आहे. आपण 2019-20ची आकडेवारी बघतो आहोत. लक्झेंबर्गचं दरडोई उत्पन्न जे आहे ते दरडोई उत्पन्न $1,13,196 अमेरिकन डॉलर इतका आहे. म्हणजे जागतिक क्रमवारीमध्ये लक्झेंबर्ग या राष्ट्राचा हा प्रथम क्रमांक लागतो. त्यानंतर जर आपण बघितलं तर स्वित्झर्लंड हे जे काही राष्ट्र आहे या स्वित्झर्लंड या राष्ट्राचा क्रमांक लागतो, तो म्हणजे दुसरा. 83,716 अमेरिकन डॉलर एवढं दरडोई उत्पन्न हे स्वित्झर्लंडचं आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर अमेरिका असेल किंवा फ्रान्स असेल, जपान असेल, जर्मनी असेल, या राष्ट्रांचा त्या ठिकाणी नंबर लागतो. इंग्लंड असेल, ब्राझील असेल, इटली असेल, रशिया असेल, या देशांचा या ठिकाणी दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये क्रमांक लागतो. किंवा भारतापेक्षा या देशांचं दरडोई उत्पन्न जे आहे हे दरडोई उत्पन्न जास्त आहे. आता अमेरिकेचा जर आपण विचार केला तर अमेरिकेचं दरडोई उत्पन्न जे आहे ते 65,112 अमेरिकन डॉलर इतकं आहे. चीनचं दरडोई उत्पन्न 40,847 अमेरिकन डॉलर इतकं आहे. त्यानंतर जपानचं दरडोई उत्पन्नाचा जर आपण विचार केला 40,847 अमेरिकन डॉलर इतकं दरडोई उत्पन्न हे जपानचं आहे. जर्मनीचं 46,653 अमेरिकन डॉलर, फ्रान्सचं 41,761 अमेरिकन डॉलर, तर इंग्लंडचं दरडोई उत्पन्न 42,976 अमेरिकन डॉलर, ब्राझीलचं 8,797 अमेरिकन डॉलर, इटलीचं 33,431 अमेरिकन डॉलर, रशियाचं जे दरडोई उत्पन्न आहे ते 11,163 अमेरिकन डॉलर एवढं उत्पन्न त्या ठिकाणी सांगता येईल. आणि भारताचा जर आपण विचार केला या सर्व विकसित देशांच्या तुलनेने भारताचं जे काही दरडोई उत्पन्न आहे हे या ठिकाणी साधारणपणे 2,338 अमेरिकन डॉलर इतका आहे. आणि जागतिक क्रमवारीचा जर आपण विचार केला तर जागतिक क्रमवारीमध्ये भारताचा या ठिकाणी 139वा क्रमांक लागतो. म्हणजे सर्वसाधारणपणे आपण दरडोई उत्पन्नाचा जर विचार केला, आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत जरी आपण 5व्या क्रमांकावर असलो पण दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी 139व्या क्रमांकावर आहोत. असा प्रश्न जर मी तुम्हाला त्या ठिकाणी विचारला तर तुमच्याकडनं असं उत्तर येईल की भारताचं जरी राष्ट्रीय उत्पन्न जास्त असलं तरी लोकसंख्या जास्त असल्यामुळे दरडोई उत्पन्न जे आहे ते दरडोई उत्पन्न या ठिकाणी कमी आहे. आणि लक्झेंबर्गचं दरडोई उत्पन्न जास्त का आहे, कारण त्यांची लोकसंख्या जी आहे ही लोकसंख्या कमी आहे आणि त्यामुळे त्यांचा जगात दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये प्रथम क्रमांक लागतो. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेची विकसित देशांशी आपल्याला तुलना करायची, ती तो घटक, महत्त्वाचा घटक तो म्हणजे शेती होय. आता शेतीचा जर आपण विचार केला तर शेतीला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखलं जातं. आता कणा म्हणून का ओळखलं जातं, शेतीचं महत्त्व तेवढं अनन्यसाधारण आहे. शेतीचं देशाच्या आर्थिक विकासातील जी काही भूमिका आहे ती निश्चितपणे महत्त्वाची आहे. आता सर्वसाधारणपणे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा हिस्सा आहे, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आहे, त्याचप्रमाणे व्यवसायाच्या बाबतीमध्ये आहे, रोजगाराचं साधन म्हणून, उपजीविकेचं साधन म्हणून शेती क्षेत्र या ठिकाणी बघितलं जातं. एक वेगळ्या प्रकारची या ठिकाणी प्रसिद्धी जी आहे ती त्या ठिकाणी शेती क्षेत्राच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. साधारणपणे राजकीय दृष्ट्या शेती क्षेत्राला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. पशुधन असेल किंवा त्याचप्रमाणे इतर जे काही घटक आहेत
आर्थिक विकासाचा जर आपण विचार केला त्या दृष्टिकोनातून सुद्धा शेती क्षेत्राचं जे काही महत्त्व आहे ते निश्चितपणे अनन्यसाधारण असल्याचं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आपल्याला या ठिकाणी 3 घटकांचा शेती क्षेत्राच्या बाबतीमध्ये विचार करायचा आहे. म्हणजे इतर देशांमध्ये शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण किती आहे आणि भारतामध्ये शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण किती आहे याचा जर आपण विचार या ठिकाणी केला तर आपल्याला आकडेवारी या ठिकाणी लक्षात येईल. ती म्हणजे बघा, शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण हे आपल्याला या आकडेवारीवरून या ठिकाणी दिसून येईल. आता सर्वसाधारणपणे बघा, सगळ्यात जास्त शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण जे आहे ते आपल्याला कुठं दिसून येईल तर ते भारतात दिसून येईल. 44% लोकसंख्या, एकूण लोकसंख्येच्या जवळपास 44% लोकसंख्या हे शेतीवर अवलंबून आहे. मग ती रोजगारासाठी असेल किंवा उपजीविकेसाठी, ही प्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे. आता सर्वसाधारणपणे आपण जर थोडंसं स्वातंत्र्योत्तर कालखंडाचा जर विचार केला, 1951चा जर आपण विचार केला तर त्या काळामध्ये जवळ 70 ते 80% लोकसंख्या ही रोजगारासाठी किंवा उपजीविकेसाठी प्रत्यक्षपणे शेती क्षेत्रावर अवलंबून होती. आता अलीकडच्या काळामध्ये जरी या ठिकाणी शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण भारतामध्ये 44% असं इतकं कमी झालेलं असलं तरी त्या ठिकाणी शेतीचं भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जे काही महत्त्व आहे ते मात्र त्या ठिकाणी निश्चितपणे नाकारता येणार नाही. आता आपण इतर विकसित राष्ट्रांचा जर विचार केला तर अमेरिकेमध्ये फक्त 1% लोकसंख्या जी आहे ही शेतीवर अवलंबून आहे. त्यानंतर इंग्लंडमध्ये फक्त 2% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. जपानमध्ये 3% लोकसंख्या, जर्मनीमध्ये 1.4% लोकसंख्या, फ्रान्समध्ये 2.8% लोकसंख्या, लक्झेंबर्गमध्ये 1.1% लोकसंख्या, त्याचप्रमाणे ब्राझीलमध्ये 9.4%, इटलीमध्ये 3.9%, रशियामध्ये 9.4% आणि स्वित्झर्लंडमध्ये 3.3% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. तुलनेने भारतामध्ये शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं जे काही प्रमाण आहे हे 44% इतकं आहे. यावरून या ठिकाणी शेतीचं भारतीय अर्थव्यवस्थेमधलं जे काही महत्त्व आहे ते निश्चितपणे अनन्यसाधारण असल्याचं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आता शेतीचा जर राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा जर आपल्याला विचारात घ्यायचा असेल तर इतर विकसित देशांशी तुलना करता आता बघा 2019-20च्या आकडेवारीनुसार भारताचा शेती क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील जो काही वाटा आहे तो 15.4% इतका आहे. आता इतर विकसित राष्ट्रांचा जर आपण विचार केला तर बघा, अमेरिकेमध्ये शेतीचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये असणारा जो काही वाटा आहे तो फक्त 0.9% इतका आहे. त्यानंतर जर्मनीचा 0.7% आहे. त्यानंतर लक्झेंबर्गचा 0.3% आहे. स्वित्झर्लंडचा 0.7% आहे. त्यानंतर जपानचा 1.1% आहे. इंग्लंडचा 2% आहे. ब्राझीलचा 5.5% आहे. इटलीचा 2.1% आहे. रशियाचा 4.7% आहे. आणि चीनचा जर आपण विचार केला तर तिथे 7.9% शेतीचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये या ठिकाणी वाटा आहे. तर सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं इतर विकसित देशांच्या तुलनेने भारताचा शेती क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये असणारा जो काही वाटा आहे तो 15.4% इतका आहे. सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये साधारण 1951मध्ये भारतीय शेतीचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये असणारा जो काही वाटा आहे तो 57% इतका होता. तो अलीकडच्या काळामध्ये जरी कमी झालेला असला 15.4%, तरी या ठिकाणी शेतीचं भारतीय अर्थव्यवस्थेतलं जे काही महत्त्व आहे ते निश्चितपणे नाकारता येणार नाही. आता आपल्याला शेतीची उत्पादकता जर आपण बघितली तर त्या शेतीच्या उत्पादकतेची इतर विकसित देशांशी जर आपल्याला तुलना करायची ठरली तर ती सुद्धा या ठिकाणी आपल्याला करता येईल. साधारणपणे शेतीची उत्पादकता म्हणजे काय किंवा शेतीची दर हेक्टरी उत्पादकता म्हणजे काय याची व्याख्या या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. साधारणपणे प्रत्येक हेक्टर मागे एका वर्षाच्या कालखंडात प्रत्येक हेक्टर मागे किती शेतीचं उत्पादन घेतलं जातं त्या प्रमाणाला शेतीची प्रति हेक्टरी उत्पादकता असं म्हटलं जातं. आता साधारणपणे भारतामध्ये आपण जर बघितलं डाळीचं जे काही उत्पादन आहे ते 260.85 मिलियन टन इतकं आहे. तांदळाचं बघा भारतामध्ये तांदूळ हे सगळ्यात महत्त्वाचं पीक आहे. तर तांदळाचं जे काही उत्पादन आहे ते 172.58
मिलियन टन इतकं आहे. गव्हाचं उत्पादन जवळपास 100 मिलियन टन इतकं आहे. मक्याचं जे काही उत्पादन आहे ते साधारणपणे 27.82 मिलियन टन इतकं आहे. ऊसाचं उत्पादन आपल्याकडे सर्वाधिक आहे, 376.9 मिलियन टन एवढं ऊसाचं उत्पादन या ठिकाणी आपल्याकडे घेतलं जातं. चहाचा जर आपण विचार केला तर चहाचा साधारणपणे 1.34 मिलियन टन एवढं उत्पादन या ठिकाणी आपल्याकडे घेतलं जातं. पण आता या विकसित देशांच्या तुलनेने भारताची जी काही शेतीची उत्पादकता आहे ते निश्चितपणे कमी आहे. बघा, चीनचा जर आपण विचार केला तर चीनमध्ये डाळीचं उत्पादन जे आहे ते 540.88 मिलियन टन इतकं आहे. तांदळाचं उत्पादन 214.08 मिलियन टन इतकं आहे. गव्हाचं उत्पादन जे आहे ते सुद्धा भारताच्या तुलनेने चीनमध्ये जास्त आहे, 131.45 मिलियन टन. त्यानंतर मक्याचं जे काही उत्पादन आहे ते निश्चितपणे भारताच्या तुलनेने चीनमध्ये जास्त आहे, 257.35 मिलियन टन. ऊसाचं जे काही उत्पादन आहे ते भारताच्या तुलनेने कमी आहे, 108.72 मिलियन टन. आणि चहाचं उत्पादन मात्र भारतापेक्षा जास्त, ते म्हणजे 2.63 मिलियन टन एवढं उत्पादन या ठिकाणी आहे. त्यानंतर इतर देशांचा आपण जर विचार केला मग त्यामध्ये इजिप्तमध्ये डाळीचं जे काही उत्पादन आहे तर 20.42 मिलियन टन, तांदळाचं 4.9 मिलियन टन, गव्हाचं 8.8 मिलियन टन, मक्याचं 7.3 मिलियन टन, ऊसाचं 15.24 मिलियन टन एवढं उत्पादन या ठिकाणी इजिप्तचं आपल्याला सांगता येईल. ब्राझीलचा जर आपण विचार केला, ब्राझीलमध्ये डाळीचं उत्पादन आहे 99.15 मिलियन टन, तांदळाचं उत्पादन 11.75 मिलियन टन, गव्हाचं 5.42 मिलियन टन, मक्याचं जे काही उत्पादन आहे ते 82.29 मिलियन टन. ऊसाचं उत्पादन ब्राझीलमध्ये मात्र सर्वाधिक आहे, तिथं 746.63 मिलियन टन एवढं उत्पादन जे आहे ते या ठिकाणी कशाचं घेतलं जातं, ऊसाचं घेतलं जातं. चहाचं जे काही उत्पादन आहे ते चहाचं उत्पादन साधारणपणे 483 टन इतकं उत्पादन जे आहे हे चहाचं ब्राझीलमध्ये घेतलं जातं. आता इंग्लंडचा जर आपण विचार केला, इंग्लंडमध्ये डाळीचं जे काही उत्पादन होतं ते फक्त 21.08 मिलियन टन इतकं होतं. तर गव्हाचं जे काही उत्पादन आहे ते 13.55 मिलियन टन एवढं उत्पादन या ठिकाणी होतं. तर तांदूळ, मका, ऊस, चहा या पिकांच्या बाबतीतमध्ये मात्र त्या ठिकाणी फारशी आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध नाही. स्वित्झर्लंडचा जर आपण विचार केला, स्वित्झर्लंडमध्ये डाळीचं जे काही उत्पादन आहे ते 8,82,055 टन इतकं आहे. तांदळाच्या उत्पादनाची आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. गहू 4,97,250 टन एवढं उत्पादन गव्हाचं स्वित्झर्लंडमध्ये घेतलं जातं. मक्याचं जे काही उत्पादन आहे ते साधारणपणे स्वित्झर्लंडमध्ये 1,34,834 टन एवढं उत्पादन घेतलं जातं. ऊस आणि चहाची आकडेवारी मात्र या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध नाही. थँक्यू मित्रांनो. या पुढच्या भागामध्ये आपण या ठिकाणी साधारणपणे भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक अर्थव्यवस्थेशी तुलना जी आहे ही तुलना आपण उद्योग क्षेत्र असेल किंवा सेवा क्षेत्र असेल यांची तुलना आपण या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.